राधानगरी धरणाचे 2 स्वयंचलित दरवाजे पुन्हा झाले खुले। गेल्या 4 दिवसांपासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे 15 दिवसांच्या विश्रांतीनंतर राधानगरी धरणाचे 2 स्वयंचलित दरवाजे आज पुन्हा एकदा पहाटे खुले झाले। राधानगरी धरणातून भोगावती नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी सोडले जात असल्यामुळे नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे। नदीकाठी असलेल्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे। शनिवारी पहाटे 2:16 धरणाचा 3 क्रमांकाचा दरवाजा उघडला, तर त्यानंतर 4:17 6 क्रमांकाच्या दरवाजातूनही पाण्याचा विसर्ग सुरू झाला। या अचानक सुरू झालेल्या पाण्याच्या विसर्गामुळे प्रशासन अधिकच सतर्क झाले आहे। स्वयंचलित दरवाजातून 2856 क्युसेक्स आणि वीजगृहातून 1500 क्युसेक्स अशा एकूण 4356 क्युसेक्सने विसर्ग सुरू आहे। माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।